हॅलो गाईज, तर स्वागत आहे तुमचं आपले एका धमाकेदार ट्विस्टमध्ये. मित्रांनो, आता या वल्लरीने खूप मोठं कांड केलेलं आहे. आता या वल्लरीने आजीचे जे काही दागिने आहेत ना, ते तिच्या रूममधून गायब केलेले आहेत. तर मित्रांनो, हे जे काही दागिने आहेत ना, त्या दागिन्याचा आता खूप मोठा खुलासा होणार आहे. तर नक्की पहा आणि स्किप न करता पहा, तुम्हाला नक्की आवडेल. तर आता वल्लरीच्या डोक्यात एवढंच असतं की त्या उदयकांतला पैसे देऊन त्याचं तोंड बंद करायचं. म्हणूनच आता काय करावं त्या पैशासाठी आणि ते एवढे सगळे पैसे कुठून आणावेत. म्हणून आता वल्लरीने ठरवलं आहे की मी उदयकांतला काही पैसे देते, माझ्याकडे जेवढे आहेत तेवढे, आणि बाकीचे काही दागिने देते. तर लगेचच ती आता इथे अंजलीच्या आणि अर्णवच्या आजीच्या रूममध्ये शिरलेली आहे. आणि रूममध्ये आल्यानंतर तिने ते लॉकर उघडलं आहे आणि त्यावेळी ती म्हणत असते की आता बरं झालं, सगळं काही मला एकाच ठिकाणी मिळालं. आता मी हे दागिने घेऊन, आता हे दागिने उदयकांतला देऊन, आता या दागिन्याच्या बदल्यात इथे पुन्हा नकली दागिने म्हणजेच 1 ग्रामचे सेम असेच दागिने सराफांकडून बनवून घेते आणि ते दागिने इथे या ठिकाणी पुन्हा ठेवून देते, जेणेकरून माझ्यावरती कोणालाही संशय येणार नाही. तर आता इथे ज्यावेळी आता ही जी वल्लरी आहे ती दागिने घेत असते, त्यावेळी आता तिचं दागिने घेऊन सगळं काही पिशवीमध्ये भरून झालेलं असतं. तर त्याच वेळी रमाकांतने वल्लरीला आजीच्या रूममधून काहीतरी घेताना पाहिलेलं आहे. तर आता रमाकांतला इथे या वल्लरीवरती आधीच डाऊट होता, पण आता रमाकांत विचार करू लागतो की ही वल्लरी आईंच्या रूममध्ये काय करते आहे. तर आता रमाकांत म्हणत असतो की काहीही झालं तरी या वल्लरीच्या डोक्यात काय चाललं आहे हे कळण्यासाठी आपल्याला काही पुरावे शोधावेच लागतील, जेणेकरून मला सगळ्यांसमोर सांगता येईल की वल्लरी काहीतरी कटकारस्थान रचत आहे. तर आता इथे रमाकांतला माहिती असतं की ते घरात या नवीन असल्यामुळे त्यांच्यावरती कुणी विश्वास ठेवणार नाही. त्यासाठी आधी काही पुरावे आपल्याला शोधून काढावेच लागतील. तर आता या वल्लरीने हे सगळे दागिने गोळा करून घेतले आहेत आणि आता ते दागिने नेऊन त्या उदयकांतला देणार असते. त्याआधी तिने त्या दागिन्याचे फोटोज वगैरे काढून ठेवलेले असतात, जेणेकरून तिच्यावरती कोणालाही डाऊट येऊ नये आणि तिने ते नकली दागिने आणून इथे ठेवावेत. तर आता नकली दागिन्यांसाठी आता ती सराफांकडे जाते. सराफांकडे गेल्यानंतर आता ती तिथे त्यांना त्या डिझाईन्स दाखवते आणि बोलते की मला या डिझाईन्समधून अशा या दागिन्याच्या डिझाईन्स बनवून हव्या आहेत, तर तुम्ही मला कधी द्याल. तर आता ते सराफ जे आहेत ते वल्लरीला म्हणतात की या डिझाईनसाठी आम्हाला थोडा वेळ लागेल. तर आता वल्लरी म्हणत असते की नाही, तुम्ही जास्त वेळ घेऊ नका, जास्तीत जास्त 2 दिवसात मला या डिझाईन्स तुमच्याकडून परत हव्या आहेत. तर आता इथे वल्लरीच्या सांगण्यावरून आता सराफ बोलतात की ठीक आहे, आम्ही 2 दिवसात तुमच्या डिझाईन ज्या आहेत त्या घरी पोहोच करू. तर त्यावेळी आता वल्लरी जी आहे ती बोलते की हो, आणि ह्या डिझाईन्स आणल्यानंतर तुम्हाला ह्या माझ्याच हातात द्यायच्या आहेत बरं का. तर आता इथे हे जे सराफ आहेत ते बोलतात की ठीक आहे, आम्ही तुमच्या घरी येऊन पोहोच करू. तर आता वल्लरी जी आहे ती टेन्शन फ्री झालेली असते, कारण आता तिने उदयकांतचे पैसेही चुकवलेले असतात आणि आता तिच्या मागचं टेन्शनही कमी झालेलं असतं. आता तिला असं वाटतं की तिच्यावरती कोणीही डाऊट घेणार नाही आणि डाऊट जरी घेतला तोपर्यंत मी ते दागिने तिथे नकली नेऊन ठेवेल. तर आता त्याच नंतर इकडे ही जी वल्लरी आहे ना, ती आता सौदामिनीला भेटण्यासाठी सौदामिनीच्या त्या ऑफिसमध्ये जाणार आहे. तर त्याच नंतर इकडे ही सौदामिनी आधीच परेशान झालेली असते, कारण तिला त्या टेम्पो ड्रायव्हरचा काही पत्ताच कळत नसतो की तो कुठे आहे आणि काय करत आहे. तर त्यामुळे ती जास्त परेशान असते. तर आता वल्लरी तिथे गेल्यानंतर तिला विचारू लागते की आता पुढचा प्लॅन काय आहे. पण आता सौदामिनी जी आहे ती या वल्लरीला तिचा दुसरा प्लॅन सांगू लागते की पुढे काय करणार आहे. तर आता ह्या दोघीही जणी बोलत असतात आणि इकडे वल्लरीला माहिती नसतं की आता हा जो काही सराफ आहे ना, तो त्यांच्या घरी जाणार आहे, कारण आता वल्लरीच्या सांगण्यानुसार वल्लरीला हे दागिने लवकरात लवकर हवे होते. म्हणून आता सराफाने जेवढा होता होईल तेवढा प्रयत्न केला की हे दागिने जे आहेत ना ते लवकरात लवकर ह्यांच्या घरी नेऊन द्यावेत. तर आता इकडे घरी अंजली आणि अंजलीची आजी दोघेही जणी हॉलमध्ये बसलेल्या असतात आणि त्यामध्ये आजीची आणि अंजलीची चर्चा चालू असते की आता सगळे काही पैसे कसे उभे करायचे. नेमकं अर्णव आणि ईश्वरी दोघेही जण तो टेम्पो
मिळवण्यासाठी काय करत असतील, तर आता अंजली आजीला म्हणत असते की आजी तू टेन्शन घेऊ नकोस, होईल सगळं काही व्यवस्थित. तर त्याचनंतर आता ह्या दोघीही जणी गप्पा मारत असतात आणि अंजलीने आता इथे आजींना म्हटलं आहे की पहा ना, बाबांनी माझ्या बाळासाठी किती छान हे सोन्याचं दागिनं बनवलं आहे. तर आता ही जी आजी आहे ना तीही खुश होते की हो, खरं तर त्याने आत्तापर्यंत काही केलं नाही, पण हे जे काही केलं आहे ना तेच आपल्यासाठी खूप पुरेसं आणि महत्त्वाचं आहे. तर आता अंजली आणि आजी ज्यावेळी गप्पा मारत असतात त्यावेळी अंजली ही खुश असते, कारण तिचे बाबा खूप दिवसांतून आलेले असतात आणि आता फायनली ते इथेच राहणार असतात. काहीही झालं तरी ते तिचे बाबा असतात हे तिने ॲक्सेप्ट केलेलं असतं. तर त्याचनंतर आता इकडे ज्यावेळी हे सराफ वल्लरी वल्लरी असा आवाज देत असतात त्यावेळी आता इथे अंजली आणि ही जी आजी आहे ना ती बोलते की हां, कोण आहात तुम्ही? तर त्यावेळी आता इथे हे सराफ जे आहे ते घरी आल्यानंतर ते बोलू लागतात की आम्ही ना तुमचे दागिने देण्यासाठी घरी आलो होतो. तर आता इथे वल्लरी मॅडम कुठे आहेत ते सराफ विचारतात. त्यावेळी आता आजी बोलते की वल्लरी मॅडमकडे तुमचं काय काम आहे? तर आता ती सराफ बोलतात की त्यांनी ना आमच्याकडे 1 ग्रॅमचे काही दागिने टाकले होते करण्यासाठी, तर तेच त्यांना द्यायला आलो होतो. तर आता इथे अंजली बोलते की काय, वल्लरीने, वल्लरी मामीने? तर त्यावेळी आता इथे हे जे सराफ आहेत ते बोलतात की हो. तर असं बोलून आता ते दागिने ते त्यांच्या हाती देतात आणि ते सराफ तिथून निघून जातात. तर आता इकडे या वल्लरीला काहीच कल्पना नसते की हा जो सराफ आहे ना तो आत्ता इतक्या लवकर घरी जाईल, कारण त्याने 2 दिवसांची मुदत घेतली होती ना आणि तो 1 दिवसात कसा येईल हे तिच्या काही लक्षातच येत नाही. पण आता इथे आता हे दागिने पाहून अंजली आणि अंजलीचे मामा आणि आजी सगळेजण टेन्शनमध्ये आलेले असतात आणि त्याचनंतर आता इथे आजी बोलते की एक काम करूयात, आपण आपले दागिने आहेत की नाही पाहूयात. असं म्हणत आजी जी आहे ती रूममध्ये गेलेली आहे आणि तिचे दागिने पाहायला लागते. तर आता आजी जी आहे ती अंजलीला म्हणते की अंजली, हे जे दागिने आहेत ना ते अगदी माझ्या दागिन्यासारखे सेम टू सेम कॉपी आहेत गं, आणि आपले दागिने नाही आहेत, म्हणजे हे दागिने चोरी झाले आहेत, तुला कळतंय का? तर त्यावेळी आता अंजली बोलते की हो, आपल्या घरामध्ये चोरी झाली आहे. तर आता मामाही टेन्शनमध्ये येतात आणि मामांना आता कुठेतरी वल्लरीवरती डाऊट येऊ लागतो की वल्लरीनेच खरं तर हे दागिने घेतले नसतील ना, असं मामांनाही कुठेतरी वाटायला लागतं. पण आता इथे अंजलीला आणि आजीला हे कळत नसतं की हे वल्लरी मामींनी हे सेम टू सेम दागिने सराफांकडे का बनवायला टाकले असतील. तर आता ते याच गोष्टीचा विचार करत असतात. तर आता थोड्याच वेळानंतर ही जी वल्लरी आहे ना ती घरी पोहोचते. घरी आल्यानंतर आता तिला सगळ्यांचे चेहरे उतरलेले दिसतात. तर त्यावेळी वल्लरी जी आहे ती आता विचारू लागते की काय झाले, तुम्ही असे सगळे चेहरे पाडून का बसले आहात? तर आता इथे ही जी अंजली आहे ती वल्लरीला विचारू लागते की मामी, मला सांगा, तुम्ही सराफांकडे काही दागिने बनवण्यासाठी का टाकले होते? म्हणजे 1 ग्रॅमचे दागिने तुम्ही बनवण्यासाठी का टाकले? तर आता इथे ही जी वल्लरी आहे तिला कळतंय, तिच्या लक्षात आलंय की हा सराफ नक्कीच घरी आला असणार आहे आणि त्याशिवाय ह्यांना कळलं नसणार आहे. तर वल्लरी बोलते की काय, मी आणि सराफांकडे दागिने टाकले? नाही, शक्यच नाही आहे. मी तर कुठलेच दागिने सराफांकडे बनवायला टाकले नाही. तर आता इथे अंजली जी आहे ती वल्लरीला म्हणते की मामी, तू खरंच बोलतेस ना? खरंच तू हे दागिने बनवायला टाकले नव्हते का? म्हणजे हे सराफ कसे काय आपल्याकडे आले आणि त्यांनी तुझं नाव घेतलं गं? तर त्यावेळी आता आजी बोलत असते की कळत नाही आहे मला हे सगळं आपल्याबरोबर काय घडत आहे, आणि तुला माहिती आहे का वल्लरी, माझे दागिने चोरी झाले आहेत. तर आता आजीला हे कळताच वल्लरी बोलते की काय, तुमचे दागिने चोरी झाले आहेत? म्हणजे नक्कीच मला असं वाटतंय आता वल्लरी जी आहे ती या सगळ्याचा जो काही ब्लेम आहे ना चोरीचा, तो सगळा रमाकांतवरती टाकणार आहे, कारण रमाकांतच या घरात नवीन व्यक्ती आहे आणि म्हणूनच वल्लरी या सगळ्याचा फायदा घेणार आहे. तर आता इथे ही जी वल्लरी आहे ना ती स्वतःचं नाव जे आहे ते मध्ये येऊ नये म्हणून लगेचच बोलते की ते काय आहे ना, मला एक गोष्ट बोलूशी वाटते, मला माहीत आहे ती तुम्हाला खूप लागेल, पण मला असं वाटतं की हे जे काही दागिने चोरी केलेत ना तुमचे, ते नक्कीच त्या रमाकांतने चोरी केलेले असावे, असं वल्लरी थेट सगळ्यांसमोर बोलू लागते. आजी जी आहे ती वल्लरीला म्हणते की वल्लरी, तू हे सगळं काय बोलते आहेस, तुझं तोंड गप्प ठेव. असं म्हणत आता वल्लरी जी आहे ती बोलते की हो ना, तुम्ही माझंच तोंड गप्प ठेवाल, पण तुम्हाला माहिती आहे ना ते या घरात नवीन आले आहेत आणि त्यांच्याकडे खर्चाला वगैरे काही पैसे नसतात, आणि मला काय माहिती कमून असं वाटतं की त्यांनीच कदाचित हे सोनं चोरी केलेलं असावं. तर आता अंजली जी आहे तिच्या डोक्यात विचार येतो की खरंच बाबा असं करतील का? बाबांनी ही चोरी केली असेल का? बाबांनी आज सकाळीच माझ्या बाळाला एक सोन्याचा दागिना दिला,
तर ह्यासाठी तर बाबांनी हे सोनं वगैरे चोरी केलं नसेल ना? म्हणजे मला कळत नाही आहे की खरंच बाबांनी एवढे पैसे कुठून आणले, जे की त्यांनी माझ्या बाळासाठी सोन्याचा दागिना बनवून आणला. तर अंजली या गोष्टीचा विचार करू लागते आणि त्यानंतर ती पुन्हा स्वतःच्या मनालाच म्हणते की नाही नाही, बाबा असं नाही करणार. मला त्यांच्यावरती विश्वास आहेच तसा, पण खरंच ही चोरी कोणी केली असेल असंही अंजलीच्या मनात प्रश्न येऊ लागतात. तर त्यावेळी आता ही जी वल्लरी असते ना, ती सगळं काही ब्लेम या रमाकांतवरती ढकलून मोकळी झालेली आहे आणि तिने आता टेन्शन देखील घ्यायला बंद केलेलं आहे. तर आता काळजीत बाकीचे सगळे पडलेले असतात, कारण आता सगळं काही डिपेंड या सोन्यावरती होतं. कारण या सोन्यावरतीच आता ते 100 कोटी रुपये उभे करणार होते. त्यांना वाटत होतं की कुठेतरी जाऊन या सोन्यांमधून त्यांना काहीतरी पैसे मिळतील, पण आता ते सोनंसुद्धा चोरी गेलेलं आहे आणि या फक्त वल्लरीमुळे सगळं काही झालेलं असतं. पण आता वल्लरीचा जो काही चेहरा आहे ना, तो लवकरात लवकर सगळ्यांसमोर येणार आहे. कारण आता रमाकांतला खरं तर हा चोरीचा आळ त्यांच्यावरती लावला आहे हे तर माहीतच नाही आहे, पण त्याआधीच नक्कीच ही वल्लरी चुकीचं वागते आहे हे शोधण्यासाठी रमाकांतने प्रयत्न सुरू केलेले असतात. तर लवकरात लवकर काहीतरी रमाकांत पुरावा शोधणार आणि इथे आजी, अंजली आणि अर्णव बाकी सगळ्यांसमोर या वल्लरीचं सत्य आणणार. तर आता इकडे अर्णव आणि ईश्वरी दोघेही जण घरी जाण्यासाठी निघालेले असतात. तर आता अर्णव तो टेम्पो चालवत असतो आणि इकडे ही जी ईश्वरी आहे ती त्याच्या शेजारी बसलेली असते. पुढे जाऊन आता ईश्वरीला खूप भूक लागते आणि पुढे जाऊन तिला काही खाण्याचे स्टॉल दिसतात. तर अर्णवकडे ती हट्ट करते की आपण काहीतरी खाऊन घेऊया. तर आता अर्णवला ईश्वरीचं ऐकावंच लागतं, म्हणून आता ईश्वरी आणि अर्णव दोघेही जण त्या स्टॉलकडे गेले आहेत. पण तिथे गेल्यानंतर त्यांना कळतंय की आता स्टॉल बंद होणार आहे आणि हे काका खूप थकले आहेत. तर अर्णव आणि ईश्वरी दोघेही जण म्हणतात की काका प्लीज ना करा ना आमच्यासाठी. तर त्यावेळी आता ईश्वरी बोलते की काका एक काम करा, मी बनवते काहीतरी, तुम्ही फक्त इथे थांबा. तर आता इथे ते काका बोलतात की ठीक आहे, तुम्ही जर बनवत असाल तर बना, कारण मी दिवसभर आज खूप थकलो आहे. तर आता ईश्वरी जी आहे ती स्वतःच्या हाताने तिथे जलेबी बनवणार आहे आणि आता अर्णव तिच्याकडे कौतुकाने पाहत असतो. ईश्वरीने जलेबी बनवून अर्णवला आणि स्वतःला देखील खाऊ घातलेली आहे. तर आता इथे दोघेही जण असंच जेवण वगैरे करतात आणि त्यानंतर आता ईश्वरी आणि अर्णव जायला निघतात. तेवढ्यातच आता हळुवारपणे तिथे गार हवा, थंड हवा सुटलेली असते आणि ईश्वरीला माहीत आहे की आता पावसाचा मोसम झालेला आहे आणि नक्की आता पाऊस येणार आहे. तर आता ईश्वरी बोलते की अर्णव सर, आपण एक काम करूयात, थोडा वेळ वाट पाहूयात की पाऊस येणार नाही आणि मला भिजायचं आहे पावसांमध्ये. तर आता अर्णव जो आहे तो बोलतो की नाही, आपल्याला निघायला हवं, आपल्याला उशीर होईल. तर आता थोड्याच वेळानंतर ईश्वरीच्या म्हणण्यानंतर पाऊस यायला सुरुवात होते आणि ईश्वरी जी आहे ती लगेचच पावसात भिजण्यासाठी दोन्ही हाताने गोल गोल चक्रा मारू लागते आणि अर्णवला आता पावसामध्ये ओढते. तर त्यानंतर दोघेही जण पावसाचा थोडासा आनंद घेतात आणि अर्णव जो आहे तो ईश्वरीला लगेचच आतमध्ये टेम्पोमध्ये बोलवतो. आता बस झालं, नाही तर आजारी पडशील, चल आतमध्ये चल, असं म्हणत ईश्वरीला टेम्पोमध्ये घेऊन गेलेला आहे. आणि इकडे ईश्वरी जी आहे ती आता खूप उशीर झाल्यामुळे अर्णवच्या कुशीमध्येच शिरून आता रात्रभर त्यांनी इथे टेम्पोमध्येच काढलेले आहे आणि दोघेही जण तिथेच झोपी जातात आणि ही जी ईश्वरी आहे ना ती तशीच अर्णवच्या कुशीत झोपी जाते.